ऐकूया तू तिथं मी. लेखक आहेत राजन पोळ. गोष्ट थोडीशी मोठी आहे, पण शेवटपर्यंत नक्की ऐका. काका काकूंचं तसं मस्त चाललं होतं. म्हणजे काकांना आता रिटायर होऊन 8 वर्ष झाली होती. त्यांचा एकुलता एक मुलगा नोकरीमुळं विदेशात स्थायिक झाला होता आणि मुलगी तिच्या सासरी रमली होती. काकूंनीही 65 ओलांडली होती आणि आता दोघांचीही नाबाद 70कडे वाटचाल चालू होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुदैवानं दोघांनाही मज्जेत राहता येण्याजोगी पेन्शन मिळत होती. पण या आनंदाला एकच गालबोट लागलं होतं, ते म्हणजे दोघांनाही ब्लड प्रेशरचा त्रास होता. पण तेवढं सोडलं तर काका काकूंचं मस्त चाललं होतं. त्यामुळेच संसाराच्या रहाडगाडग्यातून मुक्त झालेली ती दोघं नाटक पाहणं, सिनेमा एन्जॉय करणं, मित्रमैत्रिणींना भेटणं, गप्पा टप्पांमध्ये रमणं, जुनी गाणी ऐकणं, जमेल तशी भटकंती करणं आणि लहान मोठ्या ट्रिपा अटेंड करणं, यातच येणारा प्रत्येक दिवस मज्जेत घालवत होती. पण त्या दिवशी भलतंच घडलं. म्हणजे काका आपल्या जुन्या स्कूटरवरून बाजारात गेले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी भाजी खरेदी केली आणि ते परतीच्या मार्गाला लागले. नेमकं त्याच वेळी अचानक एक इवलसं कुत्र्याचं पिल्लू स्कूटरला आडवं आलं आणि गोंधळलेल्या काकांनी धाडकन जमिनीवर लोटांगण घातलं. सुदैवानं त्यांना फारशी गंभीर इजा झाली नाही. मात्र त्या दिवसापासून सारंच बदलून गेलं. 4 दिवस बेडवर पडल्याचं निमित्त झालं आणि त्यांच्या अंगात कुठून आळस शिरला पत्ताच लागला नाही. मग हळूहळू थकवा जाणवू लागला. पहिल्यासारखा उत्साह, जोम राहिला नाही. प्रत्येक कृती यंत्रवत बनत चालली. याबरोबरच का कुणास ठाऊक, पण काकांना शेवटच्या वळणावर असणाऱ्या किनाऱ्याची चाहूल लागू लागली आणि नकळत एका अनामिक भीतीनं त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. मी आधी गेलो तर आपल्यानंतर आपल्या बायकोचं कसं होणार? ती काय करणार? म्हणूनच काका आता सावध झाले. दुसऱ्याच दिवशी बँक आणि जीवन विम्याचं ऑफिस गाठलं आणि काकूंच्या नॉमिनेशनची खात्री करून घेतली. KYCच्या फॉर्मॅलिटीजही पूर्ण केल्या. मग एका चांगल्या वकिलाला भेटून आपलं मृत्यूपत्र तयार केलं आणि तेही रजिस्टर करून घेतलं. प्रॉव्हिडंट फंडाचं पुस्तक, सर्व्हिस बुक, याबरोबर फ्लॅट खरेदीची कागदपत्र, शेअर सर्टिफिकेट्स, LICची पॉलिसी, मुदतबंद ठेवीच्या रिसिट्स, सारं काही एका प्लॅस्टिक फोल्डरमध्ये ठेवून कोणकोणत्या पावत्या कधी मॅच्युअर होत आहेत याची तपशीलवार माहिती एका कागदावर लिहून तो कागद फोल्डरच्या वरती लावून ठेवला. इतकं सारं केलं तरी काकांना पुन्हा पुन्हा तोच प्रश्न छळत होता. मी आधी गेलो तर आपल्यानंतर आपल्या बायकोचं कसं होईल? मग एका भल्या सकाळी काका आपली स्कूटर बाहेर काढली आणि काकूला म्हणाले, हे बघ, आज माझी काही महत्त्वाची कामं आहेत आणि त्यासाठी तू सोबत असणं आवश्यक आहे. तेव्हा आजचा नाश्ता, जेवण सारं काही बाहेरच करू. थोड्या अंतरावर गेल्यावर काका अचानक स्कूटर थांबवली आणि समोरच्या फुलवाल्याकडून ताज्या मोगऱ्याचा फुलांचा गजरा घेतला. केसात मोगरा माळता माळता काकू खुदकन हसल्या तसे काका शीळ मारत मारत पुन्हा स्कूटरवरून निघाले. थोड्याच वेळात त्यांची स्कूटर एका ATM सेंटरवर थांबली. मग काकांनी आपलं ATM कार्ड बायकोच्या हातात दिलं. आपला सिक्रेट पासवर्डही सांगितला आणि तिला पैसे काढण्यापासून पासबुक प्रिंटिंग कसं करायचं ते सगळं शिकवलं. मग काकूंना वीज बिल, पाणी बिल भरताना कसं रांगेत उभं राहायचं आणि अशी बिलं भरण्याची काय प्रक्रिया असते ही सुद्धा समजावून सांगितली. दरम्यान दुपारचं ऊन वाढू लागलं तसं काकांनी एक डिसेंट गार्डन रेस्टॉरंट गाठलं आणि काकूंना घेऊन मस्तपैकी भोजनाचा आनंद लुटला. आज काकांना नेमकं काय झालंय याच विचारांनी काकूंना कोडं पडलं आणि या विचारात त्या बेडवर
बसलेल्या असताना नेमकं त्याच वेळी काकांनी त्यांच्या पुढे हसत आले आणि म्हणाले, एखाद्या सराईत जादूगारासारखं आपल्या खिशातून आयफोन काढला आणि काकूंच्या हातात ठेवला. आता मात्र काकूंचं डोकं सटकलं. अहो, काय चाललंय तुमचं? अगदी कुबेराच्या खजिना सापडल्यासारखं करताय, पैसे उधळताय आणि मागचा पुढचा विचार काही नाही तुम्हाला? काकूंच्या या प्रश्नावर काका हसले आणि म्हणाले, अगं, मागचा पुढचा विचार केला आहे म्हणून तर तुझ्यासाठी हा मोबाईल खरेदी केलाय. आता स्पष्टच सांगतो, ऐक. आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. उद्या काय होईल हे आज सांगता येत नाही. म्हणजे तसंच काही बरं वाईट घडलं आणि तुला एकटं एकटं वाटू लागलं तर या मोबाईलमुळे तुझा सगळा वेळ मजेत जाईल. तुला भावगीतं आवडतात ना, मग तू फक्त तुझं आवडतं गाणं मोबाईलला सांगायचं आणि तो पटकन ते गाणं गाऊन दाखवेल. इतकंच काय, जुनी नाटकं, सिनेमे, सिनेमातली गाणी, नवी नवी रेसिपीज, सारं काही जादूच्या काडीप्रमाणे क्षणात तुझ्या पुढे उभं राहील. काकू ऐकत होत्या आणि काकांच्यात होणारा बदल पाहता पाहता त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहिलं. त्यावर काका काळजीनं त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले, अगं ए वेडाबाई, आता पैसा साठवून तरी आपल्याला काही उपयोग आहे का त्याचा? दिवसामागून दिवस जात होते. काकांच्या आग्रहाखातर काकू आता बाहेरच्या जगात वावरू लागल्या. प्रत्येक व्यवहार पाहू लागल्या आणि काकूंचा वाढलेला कॉन्फिडन्स बघून काका निश्चिंत झाले. कारण आता मी आधी गेलो तर आपल्यानंतर आपल्या बायकोचं कसं होणार या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं होतं. पण एक दिवस वेगळंच घडलं. अचानक काकूंच्या पायातला त्राण कमी झाला आणि त्यांना चालणं कठीण होऊ लागलं. मग काका काळजीनं त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले. पण काकूंच्यात फारशी काही सुधारणा दिसली नाही. दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे पहाटेच काकूंनी चहाची मागणी केली. मग मात्र काकांची पंचाईत झाली आणि किचनमध्ये एकच गोंधळ उडाला. चहाच्या भांड्यापासून साखर, चहा पावडर आणि दुधाचा शोध घेतला गेला आणि अखेरीस चहा सदृश एक गरम पेय तयार झालं. थोड्याशा अपराधीपणानं तयार केलेला चहा त्यांनी काकूंना दिला. पण आश्चर्य म्हणजे काकूंनी आवडीने तो चहा प्यायला. मग उत्साहानं काकांनी नाश्त्यासाठी उपमा बनवला. तो थोडा हळदीत जास्तच रंगला. तरीही काकू त्याचं कौतुक करत करत उपमा खाऊन टाकला. दिवसामागून दिवस जात होते आणि हळूहळू काका किचन मास्टर बनत होते. एका रात्री काका छानशी साय ओढून दही लावत होते. सकाळी उठल्या उठल्या आलं घालून दुधाचा मलाईदार घट्ट चहा त्यांनी केला. स्वतःची आंघोळ उरकून देवपूजा उरकली. बायकोसाठी आंघोळीचं पाणी काढून ठेवलं. दोघांचे कपडे वॉशिंग मशीनला लावले. नंतर नारळ फोडून खोबरं खवून ठेवलं. बारीक कांदा चिरून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले आणि सारी व्यंजनं आधी दह्यात भिजवलेल्या पोह्यात घालून मस्तपैकी फोडणी दिली आणि थोड्या वेळात काकूंना आवडणारे त्यांचे दडपे पोहे त्यांच्या समोर ठेवले. दरम्यानच्या काळात वॉशिंग मशीनमधले सुकलेले कपडे दोरीवर वाळत घातले. दुपारची मेथीची भाजी आणि जमेल तशा पोळ्या देखील लाटल्या आणि या साऱ्याबरोबर जेवणाच्या शेवटी ग्लास भरून नुकतंच घुसळलेलं ताजं ताजं ताक काकूंच्या पुढ्यात आणून ठेवलं. रात्री पुन्हा काकांनी चरचरीत फोडणी देऊन बनवलेला पुलावचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि काकू बेडरूमवर रेडिओवर लावलेली गाणी ऐकत बसले. एकाएकी काय होतं कळत नाही, पण काकींचे डोळे भरून आले. घाबरून काका काय झालं म्हणून विचारलं तर काकूंनी पटकन काकांचे पाय धरून म्हटले, मला माफ करा. माझ्या आजारपणाचं नाटक मी मुद्दामून घडवून आणलं. पण यामागे माझा एकच उद्देश होता की माझ्या माघारी तुमचं काहीही अडू नये. तिच्या या बोलण्यावर काका चिडून म्हणाले, म्हणजे
माझ्या आधी तू जाणार हे तू परस्पर ठरवलंस? ते काही नाही, मुळात मी असं घडूच देणार नाही. आता काका इरेला पेटले आणि काकूंनीही आपला हट्ट सोडला नाही. दोघांचं म्हणणं एवढंच की मी आधी जाणार आणि माझ्या आधी तुला काही होऊ देणार नाही आणि तुला जाऊ देणार नाही. रात्रभर चाललेल्या त्यांच्या या तुतुमेमेमध्ये रेडिओवरचा भावगीतांचा कार्यक्रम कधी संपला हे दोघांनाही कळलं नाही. दिवसामागून दिवस जात होते आणि एका क्षणी नको ते घडलं. म्हणजे काकांच्या आधी काकूच काकांना पोरकं करून देवाघरी गेल्या आणि नेहमीप्रमाणे काका तिनं केलेल्या फसवणुकीवर खूप खूप चिडले. पण असं असलं तरी काकूंना काकांची खूप काळजी लागून राहिली. कसं होणार माझं यांच्या विना? या एकाच विचाराने त्या अस्वस्थ झाल्या आणि धावतच जाऊन यमराजाच्या पायावर लोटांगून घालून विनंती केली, देवा, सावित्रीसाठी तुम्ही सत्यवानाला पृथ्वीवर पाठवलं, पण आता माझ्या सत्यवानासाठी फक्त मला एकदाच खाली पाठवा. खरंच माझ्या विना त्यांचं खूप अडलं असेल हो. देवा, अगदी तुझी शपथ घेऊन सांगते, आम्हा दोघांनाही हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे. दोघांचीही औषधं एक असली तरी त्यांच्या गोळ्या माझ्या इतक्या स्ट्रॉंग नाहीत, म्हणजे कमी MGच्या आहेत. त्यामुळे चुकून त्यांनी माझी हाय पॉवरची गोळी घेतली तर त्यांचं BP एकदम लो होऊन जाईल. देवा, एकच वेळ हाय BPवर औषध आहे, पण लो BPवर औषध चालत नाही, हे तुलाही माहिती आहे. शिवाय माझी औषधं दिवसातून 2 वेळा घ्यायची आहेत आणि त्यांची 3 वेळा. जर त्यांनी 3ही वेळा माझी स्ट्रॉंग औषधं घेतली तर कहर होईल हो. काकू यमराजाकडे पदर पसरून वारंवार विनवणी करत होत्या. त्याच वेळी यमराज दरवाजाकडे पाहून हसत होते. तसं त्यांनी चमकून दरवाजाकडे पाहिलं. तोच दरवाजात उभे असणारे काका धावतच त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, अगं, तुझी विसरलेली BPची गोळी घेऊन आलोय. आणि हो, तू गेल्यापासून माझा चष्मा कुठेच सापडत नाहीये. क्षणभर काकू काकांच्या कपाळाकडे पाहतात आणि आपल्या कपाळावर हात मारत म्हणतात, कपाळ माझं, अहो, चष्मा तर तुमच्या कपाळावरच आहे. यावर दोघेही खळखळून हसतात. रसिक श्रोते हो, अगदी मनाला भिडणारी आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी अशी ही काका काकूंची गोष्ट. लेखकांनी खरोखरच किती नेमक्या शब्दात ही गोष्ट लिहिली आहे. तेव्हा ही गोष्ट कशी वाटली आणि आपल्या प्रतिक्रिया अर्थातच नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.